हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आहे मंगळवार, आज आहे चैत्री एकादशी। त्याच्या निमित्ताने आमचा सगळ्यांचाच उपवास आहे आणि उपवास फक्त मुलांच्या पप्पांनी धरला नाही आहे, विश्वजीतच्या पप्पांनी उपवास धरला नाही। त्यांच्यासाठी मी वरण भात गवारीची भाजी ही बनवली आहे, परंतु आमच्यासाठी खिचडी करायची होती। आज दिवसभर सकाळपासून 12 वाजेपर्यंत लाईटच गेली होती, मग एवढा गोंधळ झाला की खिचडीला उशीर झालाय, ती खिचडी बनवायची आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा। तर इथे पिशवीमध्ये कैऱ्या आणि चक्कू होते, तर म्हटलं चला आपण चक्कू पिकायला वगैरे घालावात आणि कैऱ्या बाजूला काढावात। तर तेच करत होते। चक्कूला कसलंही औषध वगैरे लावायचं नाही आणि तसेच पेपरमध्ये गुंडाळून ठेवले तर एकदम छान असे पिकतात। तर एकदम घरगुती चक्कू होते, जे की समोरच्या पप्पांनी त्यांच्या शेतातून खूप सारे चक्कू आणि कैऱ्या आणल्या होत्या। मग ते चक्कू मी सगळे वेगळे काढले आणि पेपरमध्ये अशा पद्धतीमध्ये गुंडाळून ठेवले। कसलंही औषध वगैरे लावलेलं नव्हतं आणि कैऱ्या पण कापून खाण्यासारख्या होत्या, म्हणजेच ते पिकणार वगैरे नव्हत्या। मग ते अशाच खाण्यासाठी कैऱ्या बाजूला काढून ठेवल्या। नंतर केळी वगैरे होती, ती पिशवीतनं बाजूला काढली आणि पिकण्यासाठी ठेवली। या केळीचे वेपर्स करावं म्हटलं, परंतु याला औषध वगैरे लावलेलं होतं, त्याच्यामुळं केळी पिकायला लागली होती, मग वेपर्स काही करता आले नाहीत। तर आज एकादशी होती, भाऊ पंढरपूरला गेलेले होते, मग इकडे समो म्हटली मी देवपूजा करते, तिचं देवपूजा करायचं काम चाललेलं होतं। तर सुट्टीच्या दिवशी मुलांना असं काही करायला खूप आवडतं, तर तिने इथे देवपूजा वगैरे करून घेतली। तर मी ह्यांच्यासाठी गवारीची सुक्की भाजी, वरण भात वगैरे बनवणार होते आणि खिचडी थोड्या वेळाने करणार होते। तर सुक्की गवार म्हटलं की थोडंसं तेलामध्येच जिरी मोहरी वगैरे टाकून मीठ वगैरे टाकून शिजवून घेतली, कसलाही पाण्याचा वगैरे वापर केला नाही आणि नंतर काळा मसाला, कोथिंबीर, कूट वगैरे टाकून छान अशी परतवून घेतली। तर गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर मसाल्याची गवारीची शेंग एकदम छान अशी लागते। आज एकादशी होती त्याच्यामुळे मी कांदा वगैरे आज टाकला नाही। एकादशीचा आमच्या इथे कांदा वांगा वगैरे खात नाही आहेत। तर पाहू शकतात एकदम टेस्टी अशी आपली ही गवार तयार आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली सुक्की गवार तयार झालेली आहे। तर गवार करून घेतल्यानंतर मी इथे भाताचा कुकर लावला, वरण लावलं आणि नंतर वरण फोडणीला वगैरे टाकून शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले। परंतु लाईट गेली होती, मग म्हटलं लाईट आल्यावर शेंगदाणे बारीक करता येतील आणि नंतर तोपर्यंत सासूबाईंनी इकडे ज्वारीच्या पापड्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे ते बेटकं म्हणतात त्यांना आमच्याकडे भिजलेल्या ज्वारीला, ते दळायचे होते, मग ती सुकण्यासाठी सावलीमध्ये वाळायला घातलेली आहे। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, लाईट नव्हती, बराच वेळ झालं आणि लाईट आली। आता खिचडी हलवती मी, इथं पापड्या वगैरे तळून ठेवलेल्या आणि आता खिचडी हलवली की देवाला नैवेद्य दाखवायचा आणि खिचडी खायला घ्यायची। तर इथे मी खिचडी वगैरे हलवून घेतलेली आहे, थोडी खिचडी हलवायची बाकी आहे अजून, कढईमध्ये सगळीच बसणार नव्हती, मग म्हटलं ही काढून घ्यावी आणि मग नंतर दुसरी हलवावी। मुलांना भुका लागल्या होत्या, खूप उशीर झाला होता। तर खिचडी हलवली आपण, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया। बटाटा पापडी आपण जी केलेली होती, शाळूची पापडी, चकली, भगरीची चकली। आपलं हे उपवासाचं ताट रेडी आहे। भूक लागली ना तुला? हा, मला भूक लागली। देवाला दाखव। तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच की चक्कू मी पेपरमध्ये गुंडाळूनच पिकायला ठेवले होते, एकदम छान असे पिकतात, अजिबात कच्चे राहत नाहीत आणि सगळे व्यवस्थित पिकतात, कसलीही औषध वगैरे वापरायची गरज नसते। तर मी म्हटलं चला ह्याच्यातले पिकलेले चक्कू बाजूला काढून घेऊया। तर 1-2 दिवसातच आपले हे चक्कू छान असे पिकलेले आहेत, एक 7-8-10 चक्कू याच्यातले पिकलेले मी बाजूला काढले। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।